आता पाहणार आहोत राजकीय टॉप 9 घडामोडी। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक। जागा वाटपावर आज दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता। संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले बैठकीला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची 14-15 जानेवारीला दिल्लीमध्ये बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्यात आणि आम्ही गेल्या वेळी 22 जागा लढवल्या, यावेळी सुद्धा 22 जागा मिळाव्यात, शिंदे गटाच्या कृपाल तुमाने यांची मागणी। 22 जागा लढलो, त्या 22 जागा मागायच्या, परंतु निर्णय हा शेवटी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिघ नेते बसून या संदर्भामध्ये निर्णय करतील। आमच्या एवढ्या जागा अजित पवार गटाला देणं शक्य नाही। भुजबळांच्या मागणीनुसार त्यांना 22 जागा दिल्यास भाजपने विचार करावा। समसमान जागा देण्याच्या भुजबळांच्या मागणीवर कृपाल तुमानेंची प्रतिक्रिया। आम्हाला 22 दिल्या, त्यांना 22 दिल्या, मग आता त्याच्याबद्दल भाजपवाल्यांनी विचार करावा, परंतु हे शक्य नाही। असं काहीतरी बोलायचं म्हणून आज सध्या आम्ही बघतोय टीव्हीवर हाच वार सुरू असते नेहमी, परंतु असं होत नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना उतरवा। प्रियंका गांधींना वर्ध्यामधून लढवा। थोरात, पटोले आणि वडेट्टीवारांना उमेदवारी द्या। माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांची हायकमांडकडे मागणी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दुपारी 4 नंतर निकाल। विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू। फक्त ठळक मुद्दे वाचले जाणार। आमदार अपात्रतेचं प्रकरण न्यायप्रविष्ठ, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नार्वेकर अध्यक्ष म्हणून की कार्यकर्ता म्हणून काम करतात ते पाहावं लागेल। अनिल परब यांची खोचक प्रतिक्रिया। ठेवलं आणि त्यांना डिस्क्वालिफाय केलं तर कशाच्या आधारावरती करणार? आम्हाला डिस्क्वालिफाय केलं तर कशाच्या आधारावरती करणार? अध्यक्षांनी अध्यक्षांचं काम करावं, त्यांनी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निकाल देऊ नये। येवल्याचं येडपट बाजारात पिशवी घेऊन फिरतय। एकदा आरक्षण मिळू दे, मग याची सोय बघतो, त्याला येवल्याचे कांदेच चारतो। बीडमधील सभेतून जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। ती बाजाराची पिशीच घेऊन हिंडत आहे आता येवल्याचं येडपट। बाजाराची पिशी आणि त्याच्यात कागद आहे, त्याला ना एकदा मराठ्याला आरक्षण मिळून द्या, त्याच्यात किती दम आहे शपथ सांगतो तुम्हाला, मला एकदा बघायचं झालं। त्याला आता मी कांदेच खायला लावणार नाही, ते चिवडायला तरी लावणार आहे कांदे।